नमस्कार मित्रांनो. आज आपण एम-पी-एस-सी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आलेल्या एका महत्त्वपूर्ण जाहिरातीविषयी माहिती घेणार आहोत. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व संयुक्त पूर्व परीक्षा 2024 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 274 पदांच्या भरतीकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 रविवार दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्या परीक्षेची जागा एकूण कोणत्या विभागासाठी किती जागा आहेत याविषयी माहिती घेऊ. तर यामध्ये सामान्य प्रशासन विभाग, राज्यसेवा यांच्या 205 एवढ्या जागा आहेत आणि मृदा व जलसंधारण विभाग हे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा संवर्गामध्ये येते आणि याच्या एकूण 26 जागा आहेत आणि महसूल व वन विभाग हे महाराष्ट्र वन सेवा या संवर्गामध्ये येते. यांच्या एकूण 43 एवढ्या जागा आहेत. तर या पदासाठी अर्ज सादर करण्याचा कालावधी हा दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी 14 म्हणजेच 2 वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि दिनांक 25 जानेवारी 2024 रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे. तर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा 25 जानेवारी 2024 हा आहे. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा अंतिम दिनांक हा 28 जानेवारी 2024 रात्री 12 वाजेपर्यंत आहे. परीक्षा शुल्क भरण्याचा चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा 29 जानेवारी 2024 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये असेल. तर ही अशा प्रकारची एकूण जागा आणि अर्ज सादर करा कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे याविषयीची माहिती. तर ही माहिती पूर्व परीक्षेची आहे. तर प्रस्तुत परीक्षेमधून भराव्याच्या विविध संवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील सोबतच्या परिशिष्ट 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे. तर या संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाद्वारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरता स्वतंत्र मुख्य परीक्षा ही खालील तारखेला आयोजित करण्यात आलेली आहे. तर राज्यसेवा परीक्षा मुख्य परीक्षा 2024 ही दिनांक 14 ते 16 डिसेंबर 2024 रोजी होईल. तसेच महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 ही दिनांक 23 नोव्हेंबर 2024 या दिवशी होईल आणि महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा दिनांक 28 ते 31 डिसेंबर 2024 या दिवशी होईल. अशा प्रकारची मुख्य परीक्षेची माहिती होती. तर यापुढे पात्रता या परीक्षेसाठी कोणती असेल हे आपण पाहू. तर वयाची पात्रता या ठिकाणी दिली आहे. वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा निरीक्षण अधिकारी, परिमंडळ अधिकारी, गट ब वगळता इतर सर्व जागांसाठी 1 एप्रिल 2024 या दिवशीचा वय हे ग्राह्य धरले जाईल आणि निरीक्षण अधिकारी आणि परिमंडळ अधिकारी गट बचा दिनांक 25 जानेवारी 2024चे वय ग्राह्य धरले जाईल. तर किमान अमागास किंवा मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी 43 वर्षे वय असेल. ओपन खुला वर्गासाठी 38, प्रावीण्यप्राप्त खेळाडू म्हणजे खेळाडूसाठी अराखीव खुला 43, मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या 43, अराखीव माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजधिष्ठित अधिकारी खुलासाठी 43 आणि मागासवर्गीयसाठी सुद्धा 43 आणि दिव्यांग उमेदवारासाठी 45 अशा प्रकारची ही वयाची अट आहे. पुढे आहे शैक्षणिक अर्हता. तर या सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट आणि उद्योग उपसंचालक तांत्रिक गट यांच्या पदांची पात्रता ही वेगळी आहे आणि या 2 पदाशिवाय जी इतर पदे असतील त्या पदांसाठी मान्यताप्राप्त कोणत्याही शाखेची पदवी
ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे. पुढे मुख्य परीक्षाकरिता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे. तर इथं या ठिकाणी त्यांची फिजिकल पात्रता दिलेली आहे. सहाय्यक वनरक्षक गट आणि वनक्षेत्रपाल गट व यांच्यासाठीची ही या ठिकाणी फिजिकल पात्रता या प्रकारची पात्रता त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. ते आपण सविस्तर जाहिरातीमध्ये वाचून घेणे आवश्यक आहे. तर या परीक्षेचे टप्पे हे याप्रमाणे आहेत. तर राज्यसेवा पूर्व परीक्षा ही संयुक्त पूर्व परीक्षा ही एकूण 400 गुणाची आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा आणि महाराष्ट्र वन सेवा परीक्षा ही तिन्ही परीक्षा 400 गुणाची असेल. तर राज्यसेवा मेन परीक्षा ही 800 गुणाची असेल. त्यामध्ये मुलाखतीचे 100 गुण. तर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य गुण 400 आणि मुलाखतीचे 50 गुण. तर महाराष्ट्र वन सेवा परीक्षा ही मुख्य परीक्षा ही 400 गुण आणि इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखतीचे 50 गुण असे 450 गुणाची असेल. या ठिकाणी विहित कागदपत्रे कोणकोणती अपलोड करणे आवश्यक राहील याविषयीची माहिती दिलेली आहे. ते आपण सविस्तरपणे जाहिरातीमध्ये पाहून घेणे आवश्यक आहे. तर महत्त्वाच्यामध्ये या परीक्षेसाठी आपल्याला परीक्षा शुल्क किती भरावे लागेल. तर अमागास म्हणजेच ओपनसाठी 544 रुपये फीस आकारली जाईल आणि मागासवर्गीय किंवा आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 344 रुपये एवढी फीस असेल. अशा प्रकारची ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024ची महत्त्वपूर्ण जाहिरात होती. अशा एक हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.